चांदवड येथील चंद्रेश्वरी डोंगरावर वनविभाग चांदवड व शक्ती शिखर फाउंडेशनच्या वतीने 45,000 शीडबॉल व वृक्ष लागवड करण्यात आली। वनविभाग चांदवड आणि शक्ती शिखर फाउंडेशनच्या वतीने चंद्रेश्वरीच्या वनविभागाच्या हद्दीत वृक्ष लागवड तसेच सीड बॉल टाकण्याचे काम करण्यात आले। या ठिकाणी मिश्र रोपांची लागवड करण्यासाठी विविध प्रकारचे त्यात करंडा, शिवण, खैर, बांबू, पापडी या प्रकारच्या बियांपासून सीड बॉल तयार करण्यात आले होते। शुक्रवारी एकूण 45,000 सीड बॉल टाकण्यात आले। यापूर्वीही चांदवड तालुक्यातील रायपूर, कुंदलगाव या ठिकाणी वनविभाग आणि शक्ती शिखर फाउंडेशन यांनी संयुक्तरित्या वृक्ष लागवड केली आहे। पदाधिकारी गणेश परदेशी यांनी याबाबत अधिक माहिती दिली। सर, आमचं एक ध्येय होतं, एक सुंदर कविता आहे, वृक्ष वल्ला आंबा वनचरे। ही कविताच्या बोध वाक्याप्रमाणे आम्ही हे पर्यावरण जे राज चालू आहे, ते वृक्षतोड वगैरे समतोल पर्यावरण समतोलसाठी वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित मागच्या वेळेस पनमाड परिसरमध्ये केला। यंदा चंद्रेश्वर चांदवड या परिसरमध्ये आयोजित केलेला आहे। यांचे वन विभाग, आमचा अखंड भागात अभियान, आर्ट फिनिश फाउंडेशन यांच्या मार्फत अखंडितपणे चालू आहे आणि याच्या पुढे ही चालू राहील। भविष्यामध्ये पर्यावरणाचा समतोल आहे ते सुरक्षित आणि ते वन्य प्राणी, जीव, मनुष्य, प्राणी यांच्यासाठी समतोल सुरक्षित राहील याकरता हे आम्ही प्रयत्न चालू राहील आमचा। कधीपासून चालू आहे तुमची हे सर, आम्ही जेव्हापासून आम्हाला एक प्रेरणा भेटली का भाऊ यंदा वातावरण तापमान 48-49 चाललं गेलं, एक विचार आला का भाऊ काहीतरी आपलं काहीतरी देणं आहे समाजाला। त्याप्रमाणे आम्ही एक चांगला उपक्रम चालू केलेला आहे सर, आणि आम्हाला जेणेकरून चांगले लोकांचे सहकार्य लाभत आहे। सर, आतापर्यंत आमचे कमीत कमी 20 ते 25,000 पुढं झालेले आणि चालू आता आजपासून तर टार्गेट वाढत जाईल आणखी, आणि आमचा तो आजपासून तर ते स्पीड म्हणजे ते गती ती सुरळीत आणखी वाढत जाईल, सहकार्य लाभत आहे। त्यामुळे काय नाव आपलं? गणेश परदेशी। सीड बॉलचा उपयोग कसा करायचा या संदर्भात चांदवड येथील वनपाल अधिकारी राम महाले यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली। शिखर फाउंडेशन आणि वन विभाग चांदवड विद्यमाने संयुक्त विद्यमाने गेल्या वर्षापासून हा एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे वृक्ष लागवडीचा। वृक्ष लागवड कॉमनली सगळेच करतात, पण या शक्ती शिखर फाउंडेशननी एक सीड बॉलचा उपयोग कसा करायचा हे आता प्रत्यक्षात आपण पाहिलंय। जहा न पहुचे कवी वहा पहुचे रवी या उक्तीप्रमाणे ज्या दऱ्या डोंगरात बीज रोपण आपण करू शकत नाही, रोपे लावू शकत नाही, अशा ठिकाणी सीड बॉलचा अगदी प्रत्यय आलेला आहे। तिथलं प्लांटेशन खूप चांगलं झालेलं आहे। तर गेल्या मला वाटतं रायपूर आणि कुंदलगाव या ठिकाणी या संस्थेने अशाच प्रकारचा राबवला आहे वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने। आणि इथे पण चंद्रेश्वरीला जो घळी आहे त्या घळीची जे क्षेत्र आहे, सीड सोविंगला उपयुक्त क्षेत्र जे ते इथे मिळालेलं आहे। निश्चितच या पावसाळ्यातच ते सीड फुलतील, फळतील आणि त्याचं वृक्षात रूपांतर होईल अशी अपेक्षा आहे। काय नाव आपलं? मी राम महाले, लेखापाल। राम महाले, वनपाल अधिकारी, चांदवड। यावेळी या कार्यक्रमात चांदवड येथील सर्व पत्रकार बंधूंनी उपस्थित राहत वृक्ष लागवड केली। या प्रसंगी वन विभागाचे वन परिमंडळ अधिकारी अजय शिंदे, प्रकाश सोमवंशी, लेखापाल चांदवड, राम महाले, वनपाल अधिकारी, वाल्मिक वरगळ, सुनील खंडारे, प्रवीण चव्हाण, विजय टेटकर, करण सिंग परदेशी, श्रीमती सुरेखा मिरशिवने तसेच विद्या सोमवंशी, अधिके सोमवंशी, वाहन चालक अशोक शिंदे, शक्ती शिखर फाउंडेशनचे संस्थापक मनोज महाले, सचिव पूजा मनोज महाले, आयोजक ओम राजेश चौधरी, विनोद मोरे, शैलेश पगारे, कार्यकारी गणेश परदेशी, शाहरुख शेख, अशफाक शेख, राम लांडे यांनी वृक्ष लागवडीत सहभाग घेतला। मेरा नाम पूजा मनोज महाले है। मैं सिर्फ इतना ही बोलना चाहूँगी कि मुझे पेड़ लगाना बहुत पसंद है। मतलब घर में जैसे अपन फ्लावर्स लगाते हैं, तो पर यहाँ पे नेचर के लिए अपन सबके लिए कुछ अच्छा लगाना है, मतलब पेड़ लगाना है, वो हम सबके लिए अच्छा है। तो वो यहाँ आकर मुझे बहुत अच्छा लगा। मतलब एक धरती के नाम जो पेड़ हमने दिया है वो एकदम सही है सबके लिए। ऑक्सीजन, और जितना पेड़ लगाएंगे उतनी धरती सुंदर दिखेंगी। अगर धरती को सुंदर बनाना है तो बहुत सारे पेड़ लगाने पड़ेंगे। वृत्त संकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।